उज्जैनच्या काळभैरवाच्या डोक्यावर असणारी पगडी ही मराठा साम्राज्याचा अभिमान आहे। व्हिडिओ बघून नक्की शेअर करा। तर झालं असं, पानिपतमधील तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाल्यानंतर मराठा सेनापती महादजी शिंदेंनी स्थानिक परंपरेनुसार शपथ घेतली की जोपर्यंत मराठ्यांचा भगवा दिल्लीवर फडकणार नाही तोपर्यंत डोक्यावर पगडी घालणार नाही। काळभैरवाकडे विजयासाठी तसं साकडं त्यांनी घातलं। त्याचबरोबर युद्धात विजयी झाल्यानंतर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचंही त्यांनी वचन दिलं। त्यानंतर 1771 साली महादजी शिंदे यांच्या नेतृत्वात मराठा मावळे दिल्लीपर्यंत पोहोचले आणि रोहिल्यांना धूळ सारत त्यांनी दिल्ली काबीज केली। त्यानंतर दिल्लीत मराठ्यांचा झेंडा डौलात फडकताना पाहून महादजींनी स्वराज्याची ओळख असलेली पगडी काळभैरवाला अर्पण केली आणि म्हणूनच उज्जैनच्या काळभैरवाच्या डोक्यावर मराठा साम्राज्याचा अभिमान असलेली पगडी आहे। भारताच्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक शहरात मराठ्यांच्या पराक्रमाच्या खुणा आजही दिसतात आणि ही त्याच मराठ्यांची गोष्ट आहे ज्यांनी पराभवाच्या राखेतून उठून दिल्लीला हादरवलं होतं। कारण मराठे पराभवानं कधीच खचत नव्हते, त्या पराभवातून शिकवण घेऊन पुन्हा नव्या ताकदीनं लढत होते। गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशा मराठमोळ्या कंटेंटसाठी संवाद सेतूला फॉलो करा।